परंतु आता या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये असेल, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असेल, भाजप आणि शिवसेनेची सत्ता या राज्यामध्ये आहे. काय भाजप आणि शिवसेनेचं या ठिकाणी चाललंय? एकनाथ शिंदे साहेब तिथं उपमुख्यमंत्री आहेत, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत. कुठल्या तोंडानं ही लोक मतं मागतात हा माझ्या पुढे या ठिकाणी प्रश्न आहे. समाजामध्ये हिंदुत्वाचा बोलबाला या ठिकाणी करायचं. आम्ही हिंदुत्व मानतो. मी गेले 40 वर्ष रामनवमी कसबा वाड्यामध्ये करतो. मी हनुमान जयंती कसबा वाड्यामध्ये करतो. हनुमानाचं मंदिर मी कसबा वाड्यामध्ये त्या ठिकाणी बांधलेलं आहे. दर शनिवारी मी हनुमानाला जातो. रामनवमी 40 वर्ष मी कसबा वाड्यामध्ये केली, तर आम्ही कधी सोशल मीडियावर टाकली नाही. कारण की राम आमच्या हृदयात आहे, हनुमान आमच्या हृदयात आहे. तो आमच्या श्रद्धेचं स्थान आहे, ते आमच्या भक्तीचं या ठिकाणी स्थान आहे. तुम्ही ज्यावेळी हिंदुत्व म्हणून भाजप या राज्यामध्ये चर्चा करते, त्यावेळी वाराणसीमध्ये अहिल्याबाई होळकरांनी बांधलेल्या मंदिरांची या ठिकाणी मोडतोड करताना तुम्हाला लाज वाटली नाही का या भाजपवाल्यांना? ज्यावेळी वाराणसीमध्ये तुम्ही व्हॉट्सअपवर बघितलं असेल, अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली मंदिरं तोडायचं पाप या भाजपच्या लोकांनी त्या ठिकाणी केलं. मग त्यावेळी तुमचं हिंदुत्व या ठिकाणी कुठं गेलं? त्यावेळी तुम्ही हिंदुत्वाची कास त्या ठिकाणी का धरली नाही, हा प्रश्न या ठिकाणी विचारणं गरजेचं आहे. आणि म्हणून या सत्तेत असणारे भाजपचे आणि शिवसेनेचे लोक हे फक्त समाजामध्ये तेढ कसा लावता येईल, जाती जातीमध्ये या ठिकाणी दुबंगपणा कसा आणता येईल, यासाठी प्रामुख्यानं प्रयत्न या ठिकाणी करतात. आमची काँग्रेसची विचारधारा ही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे, शाहू महाराजांना अभिप्रेत असणारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारे, अण्णाभाऊ साठे असतील, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची आमची या ठिकाणी अभिप्रेत असणारी या ठिकाणी धोरण उद्याच्या भविष्यकाळात काँग्रेस पक्षाचं असणार. परंतु आज भाजप शिवसेनेचं धोरण हे समाजामध्ये दोन गट कसे पडायचे, तेढ कसा निर्माण करायचा, याच्या पलीकडे भाजप शिवसेनेचे लोक या ठिकाणी करत नाहीत. हे वास्तव तुमच्या समोर मला या ठिकाणी सांगायचं.